चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवण्यासाठी भारत न्यूझीलंडशी भिडणार आहे। दुबईमध्ये फायनल होणार आहे। भारताच्या विजयाकडे देशवासियांचं लक्ष आहे। भारतीय संघ आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे। दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध किवी या संघादरम्यान हा महासंग्राम रंगणार आहे। एकीकडे दुबईच्या मैदानावर सलग 4 सामने जिंकणारा भारतीय संघ आहे, तर दुसरीकडे याच मैदानावर भारताकडून पराभव स्वीकारलेला बलाढ्य न्यूझीलंड संघ सुद्धा आहे। भारताने या मैदानात जास्त सामने खेळले असले तरी दुबईतील खेळपट्टी व हवामान हे सारखे बदलत असते, त्यामुळे आज हवामान व खेळपट्टी आपला वेगळा रंग सुद्धा दाखवू शकते। हायब्रिड मॉडेलमुळे भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईत खेळवण्याचा ICCने निर्णय घेतला होता, त्यामुळे 2013 नंतर आज पुन्हा दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचवण्याची संधी खरं तर रोहित सेनेला आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत कशी काटेकी टक्कर झाली, नजर टाकूया आकडेवारीवर। एकूण सामने झालेत 119। भारत त्यामध्ये 65 सामन्यामध्ये विजय झालाय, तर न्यूझीलंड संघ हा 50 सामन्यामध्ये विजयी झालाय। एक मॅच टाय सुद्धा राहिलेली आहे। भारत न्यूझीलंड सामन्यांचा आपण आकडेवारी पाहतोय आणि निर्णित राहिलेले 7 सामने आहेत। वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण भारत आणि न्यूझीलंडमध्ये 12 सामने झाले। दोन्ही संघ प्रत्येकी 6-6 वेळा विजयी झाले, त्यामुळे महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये मात्र बरोबरीमध्ये संघ पाहायला मिळतात। 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला न्यूझीलंड विजयी झाला, त्यावेळी सौरभ गांगुली दादा हा कर्णधार होता। 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विजयी झाली, महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये तो पराभव झाला। 2021च्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये सुद्धा न्यूझीलंड विजयी झाले, विराट कोहली त्यावेळी संघाचा कर्णधार होता। 2023 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मात्र भारताने न्यूझीलंडचा वचपा काढला। सलग 6 सामन्यात भारत विजयी झाल्याचं कळलं। दुबईतील 10 पैकी 9 सामन्यात भारत विजयी झाला, त्यामुळे भारताची आकडेवारी दुबईच्या स्टेडियममध्ये खूप चांगली आहे। दुबईमध्ये 10 पैकी 1 सामना त्या ठिकाणी टाय सुद्धा झालाय। भारत विरुद्ध न्यूझीलंड आज अंतिम सामना होणार आहे। खरं तर 2000च्या भारत विरुद्ध न्यूझीलंड त्यावेळीचा नॉकआउट ट्रॉफी, आजचं त्याचं नाव चॅम्पियन्स ट्रॉफी झाला। त्यावेळी सौरभ गांगुली कर्णधार असताना न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला होता, न्यूझीलंडचा विजय झाला होता। त्या पराभवाचा वचपा काढण्याची आज भारताला संधी आहे, त्यामुळे रोहित शर्मा सज्ज आहे। दुबईच्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरती हा अंतिम सामन्याचा थरार आज दुपारी 2:30 वाजल्यापासून रंगणार आहे, त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण जगभराचं लक्ष आहे।